नमस्कार मंडळी, मी स्नेहल. तुम्हा सर्वांना सुप्रभात. सकाळी ना पिल्लू आणि मी लेटनं उठलो होतो, त्यामुळे आम्ही दोघी पण आंघोळ करायचं होतं. दोघींनी घेतला होता ब्रश करण्यासाठी. हल्ली हल्ली पिल्लूला मी हळूहळू सवय लागायला लागली की ब्रश वगैरे कसा करायचा, आणि ते अजिबात करते पण. आणि स्वतः स्वतः हातपाय धुणं पण शिकवा लागले. मला वाटतं हातपाय धुणं कमी आणि भिजतेच जास्त, पण असू दे, हळूहळू सवय होऊन जाईल. फ्रेश वगैरे होऊन दोघींच्यासाठी चहा घेतला होता. फक्त माझ्यासाठी चहा घेतला होता आणि पिल्लूसाठी दूध होता, आणि त्यात मी बोर्नव्हिटा टाकून देते आणि तिला बोलते की चहा आहे म्हणून ती पिते, नाहीतर तिला दूध अजिबात आवडत नाही प्यायला. पण बोर्नव्हिटा घातल्यापासून ना ती खरंच प्यायला लागल्या स्वतः स्वतः आता दूध. आणि ते तिला मी सांगत पण नाही चहाच आहे असं बोलते. स्वतःचा स्वतः पण कप असं वगैरे ठेवून येते, पण हल्ली हल्ली आगाऊ पण व्हायला लागल्या. म्हणजे स्वतःची कामं स्वतः करावी असं मी तिला करायला लावलं, की जेणेकरून आम्ही कुठेतरी गेलं की बाहेर काळजी राहणार नाही. पण आंघोळ केली आणि तिला पण आंघोळ घातली होती, आणि तिचं आता चाललं होतं हे ड्रेस नको ते ड्रेस नको. फायनली एक ड्रेस घातलाच कसा तरी. आणि औषध पाजताना तिची खरोखर खूप नाटके असतात बघा. औषध एकच पिल्ली, दुसरं पिल्लीच नाही. आणि जरासा तिला खोकला वगैरे आहे, त्यासाठी मी औषध पाजत होतं. तर माझी आणि पिल्लूची राहिली होती कपडे. सकाळी आई सगळ्यांचे कपडे धुवून गेल्या होत्या, त्यामुळे आमच्या दोघींची राहिली होती ती कपडे धुवून पण टाकली. आणि मध्ये मध्ये नुसती लुडबुडते, कारण का काही काम करू देत नाही. 2 दिवसात मी 3 ब्लाऊज शिवून काढली होती. आईची 2 होती आणि माझी 1 होतं. आणि पिल्लू तशी शिवू देत नाही अजिबात. मध्ये मध्ये खरंच खूप दमवते. तिला बघत बघत ही सगळी ब्लाऊज मी शिवली होती. आणि एका ब्लाऊजला ना लेस वगैरे राहिली होती लावायचं, तेच लावत होते. अबोली कलरची मला लेस हवी होती, ती काय मला भेटली नाही, त्यामुळे माझ्याकडे सिल्वर कलरची होती, तीच मी लावून घेतली. छान वाटत होतं. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की मला फॉलो करा, लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. आजच्यासाठी एवढंच होतं. उद्याच्या व्हिडिओ मी भेटू सर्वांना. बाय.